शेतकरी मित्रांनो, नमस्कार. आज आपण आलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण या गावी. या गावाचं वैशिष्ट्य असं आहे, पूर्ण या तीर्थक्षेत्राच्या क्षेत्रामध्ये हे गाव आहे. अगदी त्यांनी काटेकोरपणे चिकाटीनं शेती या ठिकाणी केलेली आहे. त्यांच्या शेतीला जोड दिलेली आहे. कोपरगाव येथील मौनगिरी कृषी शाखेने कोपरगाव यांची जोड आहे त्यांना, आणि अतिशय सुंदर असा या ठिकाणी प्लॉट आपल्यासमोर उभा आहे. सांगायला आनंद हा वाटतो की आज पाहिलं आपण तर बऱ्याच ठिकाणी शेतीची जी अवस्था आहे, शेतकऱ्यांना वाटतं आता शेतीमध्ये खूप खर्च आहे वगैरे असं. तसं कुठलंही काही न होता अतिशय सर्व काही प्रतिबंधात्मक फवारण्या केलेल्या आहेत आणि हा प्लॉट आपल्यासमोर उभा आहे. या ठिकाणी भारत साहेब आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. भारत साहेब, आपला परिचय सांगाल या ठिकाणी. राजेंद्र नामदेव बाराते, कोकमठाण. आपण ही शेती करत आहात, तर ह्या शेतीमध्ये आपला अनुभव थोडा सांगाल. शेतीमध्ये मेहनतीपासून तर लागवडीपर्यंत सगळं वेळेवर झालं पाहिजे. शेती करत असताना शेतीची सुरुवात ही करायची म्हटलं तर आपण बी बियाण्याचे दुकानदार असेल, कृषी सेवा केंद्र आहे, इथून सुरुवात होते. आपण दुकान निवडलं कोणतं मौनगिरी कृषी उद्योग, आणि का निवडलं? त्यांचा आम्हाला जवळजवळ 10 वर्षापासून असा अनुभव आहे का शेती प्लॉटचं नियोजन जर त्यांच्याकडे घेऊन गेलो आम्ही तर वेळेवर खतं, वेळेत औषधं. आता या प्लॉटला पहिलीच फवारणी केलेली आहे आम्ही आतापर्यंत, कीटकनाशकची आणि पोषकची. आता इथून पुढे याला जोम लावायचं आहे. तर त्यांचं नियोजन असं असतं का त्याच्यात बोलायचं काम नसतं काही, आणि वेळेत ते येऊन पाहणी करणार, वेळेत ते त्याचं नियोजन करणार. आताच प्लॉट एकदम टॉप आहे. तुम्ही समाधानी आहात पूर्णतः? समाधान आहे. आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांनी कोणत्याही शेतकऱ्यांनी यांच्या दुकानात जाऊन त्यांच्याबरोबर संपर्क साधून, त्यांच्याशी संवाद साधून त्यांचं मार्गदर्शन घ्यावा आणि जी काय आपली नुकसान होणार आहे त्याच्यापासून वाचावा. धन्यवाद. या ठिकाणी आपल्यासोबत मौनगिरी कृषी शाखा केंद्र कोपरगाव यांचे सर्व मान्य श्री दीपकदादा गव्हाळे पाटील आपल्यासोबत आहेत. या ठिकाणी प्लॉटला त्यांची आज उपस्थिती आहे. त्यांनी या प्लॉटविषयी त्यांचं जे मार्गदर्शन आहे आतापर्यंत केलेलं आणि पूर्ण करणार आहात, याविषयी सविस्तर चर्चा आपण करूया. सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. आज कोकमठाण या ठिकाणी शेजारूनच गोदामाई वाहते आणि ह्या गोदामाईच्या दक्षिणेला गरुड साहेबांची जी शेती आहे ती शेती आमचे राजूभाऊ पाहतात आणि या ठिकाणी त्यांनी ह्या कांद्याची लागवड केलेली आहे. आपण त्या प्लॉटला एक आवर्जून भेट देण्यासाठी आलेलो आहोत की जेणेकरून गंगेच्या कडेला जे शेतकरी आहे आपले, ज्यांचं गंगामाईच्या गोदामाईच्या जे पाणी आहे त्या पाण्यावर ज्यांची भरणी आहे, तर तिथं आपल्याला आता ऊन वाढतंय, नदीचं पाणी खाली चाललंय. मग ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय संदेश देता येईल ती चर्चा त्या शेतकऱ्यांशी करून दरवर्षी फेब्रुवारीच्या एंडिंगला किंवा 15 फेब्रुवारीनंतर काय अडचणी येतात ऊन वाढल्यानंतर आणि पाणी खाली गेल्यानंतर त्या पिकाच्या वाढीवर काय विपरीत परिणाम होतो ह्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपण इथं आलो. 20 वर्षापासून मी हा व्यवसाय करतो आणि खऱ्या अर्थानं कोपरगावमध्ये व्यवसाय करत असताना बुद्धीचा फार मोठा कस लागतो. कारण ह्या तालुक्याची भौगोलिक विविधता जर पाहिली, तालुक्यातील 30% भाग हा गोदावरीचं जे पाणी आहे त्याच्यावरून जे उपसा होतं, तिथून ज्या पाईपलाईन केलेल्या आहे त्याच्यावर 30% तालुका हा ओलिताखाली आलेला आहे. 20% तालुका आजही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि उर्वरित जो आहे, जे दोन कॅनॉल कोपरगावमधून जातात, जे 2 पाट कोपरगावमधून जातात, त्या पाटाच्या कार्यक्षेत्रातील जे लाभधारक असतील, चाऱ्यांचे असतील किंवा आता काहींनी पाईपलाईन आणल्या त्याचे असतील, अशा परिस्थितीमध्ये मग हे जमिनीची विविधता. आता इथं जर आलं तर आपण पोयटाट रानं आहे, जाड रानं आहे. मग इथं खत व्यवस्थापन करताना ती जमिनीची परिस्थिती बघून आपल्याला खत व्यवस्थापन, रोगकीड नियंत्रण आणि पाणी व्यवस्थापन करावं लागतं. तसेच जर तुम्ही आमच्या तिळवणी, शिरसगाव, आपेगाव, काशली भागात गेलं तर तिथलं व्यवस्थापन थोडंसं वेगळं येतं. रवंद्याचा जो भाग आहे, रवंदा असेल, ब्राह्मणगाव असेल, टाकळी असेल, सोनारी असेल, हा जो बाकीचा भाग आहे तिथील व्यवस्थापन काही प्रमाणात वेगळं येतं. मग आता आज हा प्लॉट 2 महिन्याचा झालेला आहे
आणि ह्या 2 महिन्याच्या काळामध्ये आपण जर त्याची शाखीय वाढ जर बघितली, अतिशय जोमदार वाढ ह्या पिकाची झालेली आहे. मुळ्यांची संख्या जर आपण बघितली तर मुळ्यांची संख्याही भरपूर आहे, पातीची संख्याही भरपूर आहे, स्टम चांगला आहे. परंतु आता खऱ्या अर्थानं सर्कस ही इथून पुढे सुरुवात होणार आहे. जसंही पाणी खाली जाईल तसं त्या पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण वाढेल आणि मग हे क्षारयुक्त पाणी ज्यावेळेस फवारणीमधून येतं किंवा पिकाला खालून दिलं जातं त्यावेळेस पीक वर चाल न करता पाणी दिल्यानंतर पीक खराब झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग आता यातून वाचण्यासाठी आपल्याला काय करायचं? दिवसाचं भरणं शक्यतो आपल्याला टाळायचं आहे. रात्री शक्य झालं तर, आता हे जितकं बोलतो आम्ही तितकं ही प्रॅक्टिकली तर कृतीत आणणं तितकं सोपं नाही आहे. शक्यतो ज्याला शक्य होईल त्याने रात्रीचं पाणी भरावं. आणि ज्या ठिकाणी आता काही ठिकाणी पाणी एकदमच खाली गेलेले आहे, क्षारयुक्त पाणी झालेले आहे, अशा शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरमधून पाणी न देता पोच पाणी फ्लडनी जर दिलं, वाफ्याच्या कडेला इकडं पाणी पोचलं की बारं बदलून घ्यायचं. अशा पद्धतीनं जर आपण पाणी व्यवस्थापन केलं तर, आणि मग त्या ओलीतोवर जशी वापसा होईल तशी आता हे जे पाणी आता पुढच्या हप्त्यामध्ये शेवट आपण याला पाणी देणार आहोत. 15 दिवस झालेले, अजून एक 6 दिवस आपण थांबतोय. थोडंसं रान फाकू द्यावं लागणार. जारवात जर तुटला तर हा गाठ धरायला सुरुवात होईल आणि लगेच ओल्यात ओलं पाणी दिलं त्याचा दांडा आता लांबून जाईल. कारण हे रान जे आहे फार ताकद आहे, ज्याला आपण म्हणतो कांद्याची खाण म्हणून ज्या क्षेत्राला ओळखलं जातं ते हे असं रान आहे. आणि मग आता फवारणी जर त्या याच्यावर आपल्याला करायची असेल, बरेचसे शेतकरी प्रोपिनोफॉस, सायपरमेथ्रिन एकत्र असणारं जे कीटकनाशक आहे त्याची फवारणी या ठिकाणी करतात. आणि खरोखर सांगतो, थ्रिप्ससाठी, ज्याला फुलकिडे शब्द आहे मराठी, आपले ढोबळ मानाने आपण त्याला मवा असं म्हणतो, जो कांद्याच्या गाभ्यात राहून मोठ्या प्रमाणात रस चाटतो, परिणामी पाथीला भुरका रंग येतो किंवा मग स्पीड ब्रेकर पडतात पाथीवरती. आता यांची फवारणी झाल्यामुळे याच्यावर कुठेही थ्रिप्स दिसत नाही. थोडाफार डावणी सदृश्य पुढं जिथं त्यांचं जास्त वेळ स्प्रिंकलर चालू राहिलं मागच्या भरणीला तिथं थोडासा प्रॉब्लेम काही ठिकाणी दिसतोय. आणि हे जे स्पीड ब्रेकर आहे हे औषध मारण्यापूर्वीचे होते ते आता कव्हर होत आहे. आणि औषध मारण्यापूर्वीची प्लॉटची जर परिस्थिती ती पाहिली तर प्लॉट एकदम जमिनीला खेटून होता, जमिनीला चिटकलेला होता. आज बऱ्यापैकी गुडघ्याच्या खालोखाल किंवा गुडघ्यापर्यंत काही ठिकाणी पात आहे. पातीची संख्याही भरपूर आहे, दांडा चांगला तयार झालेला आहे, मुळीची संख्याही आणि दांड्यातलं अंतर कमी, विशेष लांबी कमी आहे दांडी, त्याच्यामुळे गोलाई चांगली होणार, साईज चांगली मिळणार. मग ह्या ओलीवर ही जे आता आपण पाणी भरल्यानंतर फवारणी घेणार आहोत, इथे आपण घेणार आहोत प्रोंटो म्हणून एक कीटकनाशक आपण घेतो आहोत. त्याच्या जोडीला आपण जे घेत आहोत ते विकोनिम, एक 10,000 ppmचं नीम, करंज, एरंड आणि जठरोपा युक्त जैविक कीटकनाशक जे आहे ते त्याच्या जोडीला आपण टाकणार आहोत. हा झाला कीटकनाशकाचा विषय आला बुरशीनाशकाचा. आता यांनी विल स्ट्रॉंग म्हणून जे बुरशीनाशक येतं त्याची फवारणी मागच्या हाताला घेतलेली आहे आणि ते पूर्णतः स्पर्शजन्य बुरशीनाशक होतं. आता एक 2-3 दिवसात हे जे आज रेवट आपण वरती बघतो आहोत, भुरकटलेलं वातावरण आहे, हे झटकल्यानंतर पाणी देऊ आणि पाण्यानंतर ती फवारणी घेऊ. तर आपला जो पुढचा फवारा होणार आहे, ॲझोस्ट्रोबिन आणि टेबिकॉनोझोल एकत्र येणारं जेही बुरशीनाशक असेल त्याचं 1 लिटर पाण्याला 1.5 ml या प्रमाणात त्याचा ढोस आपण या ठिकाणी घेणार आहोत. आणि जोडीला डॉल्फिन म्हणून जे पेशी विभाजनाचं काम करतं, का ज्याने कांद्याची मान जाड होऊन पातीची संख्या वाढते, मुळी पण चालते, का जेणेकरून कांद्याला एक प्रकारचा आकार यायला सुरुवात होते. असा तिन्ही औषधाचं एकत्र करून जे शिफारसीत प्रमाण असेल त्या प्रमाणात फवारणी आपण ह्या कांद्याला घ्यायची आहे. आता प्रोपिनोफॉसबद्दल बोलत असताना प्रोपिनोफॉस थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी अत्यंत प्रभावी औषध आहे, रिझल्ट चांगले येतात. परंतु प्रोपिनोफॉसचा वापर करताना, प्रोपिनोसायपरचा वापर करताना आपल्याला थोडं सजग आणि सावध राहावं लागणार आहे. प्लॉट जर पाण्यावर आलेला असेल तर कृपया प्रोपिनोफॉस या कीटकनाशकाची फवारणी तुम्ही करू नका. त्यात कुठलंही PGR त्यात वापरू नका जर प्लॉट पाण्यावर आलेला असेल तर. आणि आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा शक्यतो वापर करू नका. ज्या शेतकऱ्यांना कोरड्यात स्प्रे घ्यायचा आहे, कोरड्यात फवारणी करायची आहे, त्यांनी हलकंसं एखादं कीटकनाशक का ज्यांनी थ्रिप्सला काही प्रमाणात नियंत्रण मिळेल आणि त्याचा त्या पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होणार नाही असे सुरक्षित बरेचसे कीटकनाशक बाजारात आहे, त्याचा हात आणि पोषक त्या फवारणीत आपल्याला घ्यायचं नाही. परंतु जे शेतकरी पाणी भरून स्प्रे घेतात त्यांनी जर प्रोपिनोफॉस घ्यायचा असेल तर कृपया 1.5 ते 2 मिलीच्या पुढं कोणीही त्याचा फवारा प्रति लिटर पाण्यापेक्षा जास्त घेऊ नये.
अन्यथा पीक पुढील 8 दिवस थांबलेलं आपणास दिसतं. होत काही नाही त्याला, परंतु पिकाची वाढ थांबलेली, एक अँटीबायोटिक सारखं थोडंसं गुंगलेलं आपल्याला, थांबलेलं आपल्याला दिसतं. आणि जसजसं ती पातीत भिंत पूर्ण काम करायला सुरुवात करते आणि मग पुढचं पाणी दिसलं की ते पुन्हा हिरो होतं. परंतु आपण नियमातच फवारणी करू, जे प्रमाण आहे त्याची फवारणी करू. शक्यतो ऊन वाढल्यानंतर त्याचा स्प्रे टाळावा. जरी मारायचा असेल तर प्रमाण कमी घ्यावं आणि त्याचा वापर या ठिकाणी करावा. ह्या सावधगिरी आपल्याला घ्यायच्या आहे. एकरी 200 लिटर पाण्यातून रानात ओल असताना मारलेल्या कीटकनाशकाची, बुरशीनाशकाची आणि विद्रव्य खताची जर व्यवस्थित फवारणी जर झाली, निश्चितच ह्या कांद्याला आकार आणि उकार येणार आहे. स्टंप बी अजून जाड होऊ शकतो, कारण आता 2 महिन्याचा प्लॉट आहे. मान जाड होऊन पातीची संख्या पण वाढू शकते. अशा पद्धतीनं आपण हे खताचं असेल, पाण्याचं असेल, कीटकनाशकाचं जर व्यवस्थापन केलं, इथे गोदामाई आणि जमिनीच्या कुशीत घुसून ती काय जी लक्षणं दाखवते, तिचं निरीक्षण नोंदवून शेतकऱ्यांचे जे अभिप्राय आहे, जे अनुभव आहे, याचा विचार करून दोघांच्या सगनमताने जर या ठिकाणी जर शेती फुलवली, मी निश्चित अभिमानाने सांगतो, कोपरगाव तालुक्यात जो कांदा पिकतो तो टिकतो. त्याचं वजन पण भरपूर असतं आणि कलरही भरपूर असतं. ही निसर्गाची, त्या मातीची देण आहे. आणि ह्या पद्धतीनं आपण सर्व शेतकऱ्यांनी आता जी सल्लामसलत राजूभाऊची आमची झाली, त्याप्रमाणे आपण आपल्या कांद्याच्या बाबतीत उपाययोजना करून अधिक दर्जेदार उत्पादनाकडे कसं जाता येईल ह्या दृष्टीनं वाटचाल करावी. अतिरेक खताचा वापर असेल, अतिरेक कीटकनाशकाचा वापर असेल, अतिरेक कीटकनाशकाचा वापर जो असेल तो आपण टाळावा, जेणेकरून आपल्याला जमिनी पुढच्या पिढीकडं सुरक्षित ताब्यात द्यायच्या आहे. एवढं बोलतो, थांबतो. राजूभाऊला ह्या रब्बी हंगामाच्या खूप खूप शुभेच्छा. अधिक उत्पादनाचे ते भागीदार व्हावे ही गोदामातीच्या चरणी आणि राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो.